अपंगत्व आलं की अनेक जण साहजिकच हताश होतात, निराश होतात. काही आपली जीवनगाथाच संपवतात. मात्र त्यातूनही उभं राहून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या धंतोलीच्या अबोली विजय जरीत यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. पाहूया त्यांची यशोगाथा. अपंगत्व आलं की अनेक जण हार मानतात. मात्र नागपूरच्या धंतोलीची अबोली जरीत ही मात्र या बाबतीत सन्माननीय अपवाद ठरली आहे. लहानपणीच दुर्धर आजारानं तिला ग्रासलं. तिची वाढही खुंटली. तिची हाडं कमजोर असून तिच्या शरीरात मूत्राशय तयार झालेलंच नाही. मात्र निराश न होता अबोलीनं विविध क्षेत्रात जबरदस्त प्रावीण्य मिळवून एक नवा वस्तुपाठ निर्माण केला. तिच्या या असाधारण कर्तृत्वाबद्दल तिला राष्ट्रीय दिव्यांगजन सशक्तीकरण पुरस्कार 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ह्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होतंय. पूर्ण इंडियातनं सगळ्यात पहिलं माझंच नाव होतं, ते पण सगळ्यात हायेस्ट कॅटेगरीमध्ये, मोस्ट आउटस्टँडिंग पर्सन एम्पॉवरिंग विथ डिसॅबिलिटीज. त्यात मला सर्वश्रेष्ठ दिव्यांगांचा पुरस्कार मिळाला फर्स्ट नंबरवर ॲज अ बेस्टेस्ट रोल मॉडेल, जे की मी इमॅजिन सुद्धा नव्हतं केलं. आणि मला खूप चांगलं वाटत आहे की एवढं मोठं मी माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालंय. मी खूप फील ब्लेस्ड आणि प्राऊड फील करते. आणि माझी फॅमिली सुद्धा, जेवढे माझे सपोर्टर्स आहे ते सुद्धा. धन्यवाद. नागपूरकर अबोली ही व्हीलचेअर मॉडेल आहे. जागतिक विक्रमाची नोंद करणाऱ्या अबोलीनं इंडियन आयडल आणि सारेगामा या टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय लंडनमधील टुली शो आणि अमेरिकन डिजिटलमध्येही स्वतःची छाप सोडली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय चॅनलवर डॉक्युमेंटरी आणि मॅगझिनच्या कव्हर पेजवर सुद्धा ती झळकलेली आहे. महाराष्ट्राची ती पहिली व्हीलचेअर मॉडेल गायिका आणि मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे. मी ॲज अ प्रोफेशनल सिंगर आहे. मी मॉडेल सुद्धा आहे आणि आता रोल मॉडेल, मोटिवेशनल स्पीकर, हॅपीनेस अँबॅसेडर, ज्यात मी पेशंट्सला मोटिव्ह करते. त्यांना जे पण काही ते कोणी डिप्रेस असतात, काही असतात, त्यांना मी मोटिव्ह करते. काउन्सिलिंग टाईप ते सगळं मी करते. आणि मला हे सगळं काम करून खूप चांगलं वाटतं की मी काहीतरी करत आहे. 80% डिसॅबिलिटी असून मी इतकं सगळं करू शकते, तर नॉर्मल पीपल तर नक्कीच करू शकतात. तर मी तेच सगळ्यांना उद्देश देते की काहीही असो, तुम्ही एकदम हॅपी राहा, आनंदी राहा. कारण दुःख येत राहतं आणि जात राहतं, ते नेहमीसाठी नसतं. म्हणून आपल्या चेहऱ्यावर एक छानशी स्माइल ठेवावी आणि नेहमी हसत जगत राहावं. 10वीची परीक्षा देत असलेल्या अबोलीनं आतापर्यंत खूप दुःख सोसलंय. असं आयुष्य दुसऱ्याच्या नशिबी येऊ नये असं तिला वाटतं. त्यामुळे भविष्यात तिला दिव्यांग व्यक्तींसाठी भरपूर काम करायचं आहे. बोलायचं झालं तर अबोली फक्त तिचं नाव आहे, पण ती मुक्यालाही बोलायला लावेल असं तिचं व्यक्तिमत्व आहे. आणि तिने आज जो राष्ट्रीय अवॉर्ड मिळवलेला आहे तो आमच्यासाठी एकदम अलौकिक आहे. आमच्यासाठी नाही, सगळ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी पण. आणि तिच्या बाबतीत जर बोलायचं झालं अजून, तर आपण तिच्या सोबत जरी राहिलो तर आपल्याला पॉझिटिव्हिटी येते. ती आमच्या कुटुंबाचा मेरुमणी आहे, श्वास आहे ती. आयुष्यात निराश न होता हसत जगायचं असतं असं अबोलीचं म्हणणं आहे. तिच्या कार्याला आणि जिद्दीला सलाम. म्हणजे असं एवढं अपंगत्व असून सुद्धा ती खुश राहते आणि सर्वच काही करते ती, ज्याचा आपण कधी विचारही नाही करू शकत. म्हणजे आम्हाला कधी असं वाटलंही नव्हतं की ती एवढ्या दूरपर्यंत जाईल म्हणून. पण एक चांगला व्यक्ती पण नाही करू शकत, हे तिने करून दाखवलं. आम्हाला खूप गर्व आहे तिच्याबद्दल. एवढं प्राऊड फील होतंय की तिच्यामध्ये एवढं अपंगत्व असताना सुद्धा तिने एवढं मोठं कार्य केलं आणि ती लोकांना मोटिवेट करते. त्याबद्दल मला खूप गर्व आहे. आमच्यासारखे जे आम्ही सगळे चांगले असून आम्ही सुद्धा एवढं करू नाही शकत, तेवढं तिने केलंय. आणि एवढा मोठा राष्ट्रपती पुरस्कार तिने मिळवलेला आहे, तो तिच्या मेहनतीने मिळालेला आहे तिला. दूरदर्शन बातम्यांसाठी विष्णू गोटाफोडे, नागपूर.